जिल्ह्याच्या जुन्नर तालुक्यातील दुर्गम आदिवासी भागात भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे। कोपरे, मांडवे आणि मुथाळणे या गावामध्ये नागरिकांना पिण्याच्या पाण्याकरता भटकंती करावी लागते। मांडवे आणि मुथाळणे या दोन गावांकरता पिण्याच्या पाण्याचा हक्काचा स्रोत असणाऱ्या शिवकालीन खडकाच्या टाकीतील पाण्यात विषारी औषध टाकण्यात आलंय। अज्ञात माथे फिरून हे औषध टाकले, त्यामुळे पाण्याचा स्रोत दूषित झालाय। त्यामुळे टाकीत सुमारे 1.5 ते 2 लाख लिटर पाणी असून सुद्धा ग्रामस्थांना ते पिता येत नाही, वापरता येत नाही। त्यामुळे या गावांना पंचायत समितीकडून येणाऱ्या एका पाण्याच्या टँकरवर आपली आणि जनावरांची तहान भागवावी लागते। मात्र हा एक टँकर पुरत नसल्याने ग्रामस्थांनी टँकरची संख्या वाढवण्याची मागणी केली आहे। दरम्यान ग्रामस्थांच्या झालेल्या गैरसोयीविषयी अधिक सांगतायत आमचे प्रतिनिधी सचिन तोडकर। जुन्नर तालुक्याच्या आदिवासी दुर्गम भागात असणाऱ्या कोपरे, मांडवे आणि मुथाळणे या परिसरामध्ये भीषण अशी पाणी टंचाई निर्माण झाली आहे। त्यातच या पाणी टंचाईमध्ये नागरिकांना आधार देणारे जे नैसर्गिक पाणी स्रोत आहेत, मांडवे आणि मुथाळणे ग्रामपंचायत हद्दीमधील एका शिवकालीन खडकाच्या टाकीमध्ये एका अज्ञात माथे फिरूने विषारी औषध टाकले। ग्रामपंचायती वतीने या ठिकाणी सूचना फलक लावण्यात आलाय आणि ग्रामस्थांना या टाकीतील पाणी पिण्यासाठी मज्जाव करण्यात आलाय। आपण पाहू शकताय, हीच ती खडकातील शिवकालीन टाकी आहे। या शिवकालीन टाकीच्या पाण्यामध्ये एका अज्ञात माथे फिरूने औषध टाकून हे पाणी खराब करण्याचा प्रयत्न केलाय आणि हे दिसणारं पाणी या भागातील नागरिकांना सध्या पिण्यासाठी वापरता येत नाहीये। ग्रामपंचायतीने या पाण्याच्या पिण्यासाठी बंदी घालण्यात आली आहे। आपल्यासोबत काही ग्रामस्थ आहे, काय सांगाल आपण ह्या पाण्यावरती नागरिकांना वापरण्यासाठी बंदी घातली आहे? कारण या ठिकाणी ह्या टाकीमध्ये एका अज्ञात व्यक्तीने विषारी औषध टाकून पाण्याचा उपयोग वाईट केलेला आहे। त्यामुळं या ग्रामस्थांना आम्ही सांगितले की पाण्याचा उपयोग पिण्यासाठी करू नका आणि जनावरांना पण सुद्धा घालू नका। कारण आज काही लोकांनी पाणी पिण्यासाठी नेलं तर त्या लोकांना उलट्या, थोडी घशामध्ये मळमळ होऊ लागली। आम्ही तत्काळ त्या ठिकाणी जाऊन आरोग्य विभागाला फोन करून आरोग्य विभागाचे कर्मचारी बोलावून त्या ठिकाणी त्या लोकांची आम्ही तपासणी केली। तर नॉर्मल म्हणजे असं सांगितलं आणि हे पाण्याचा नमुना सुद्धा आम्ही आरोग्य विभागाकडे मड या ठिकाणी पाठवण्यात आले आहे। तर अजून पाण्याचा काही पुरावा आलेला नाही, रिपोर्ट आलेला नाही। तर 1-2 दिवसामध्ये रिपोर्ट येईल। रिपोर्ट आल्यानंतर आम्ही त्या पाण्याचा वापरण्यात योग्य आहे किंवा नाही याचा आम्ही शहानिशा करून ग्रामस्थांना आम्ही सांगू। जर व्यवस्थित असेल तर आम्ही पाणी पिण्यामध्ये उपयोग करू। या टाकीतल्या पाण्याचे नमुने आरोग्य विभागाने तपासणीसाठी नेले आहेत। मात्र अद्याप आरोग्य विभागाचा रिपोर्ट जो आहे हा उपलब्ध झालेला नाहीये। या पाण्याच्या नमुन्यांचा रिपोर्ट ज्यावेळेस आरोग्य विभाग या ग्रामस्थांना देईन, त्यापुढेच या पाण्याचा वापर करायचा की नाही करायचा याचा निर्णय या भागातील ग्रामस्थ घेणार आहेत। सचिन तोडकर, न्यूज 18 लोकमत, मुथाळणे, पुणे।